सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 18 जुलै 2025 पावर्ड बाय जिल्हा सातारा संचलित जनसेवा सुविधा केंद्र सातारा। मेड इन सातारा बॅग। सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या आणि आकर्षक बॅग, महिलांच्यासाठी विविध प्रकारच्या बॅगच्या व्हरायटी तसेच ऑफिस करता आणि घरगुती वापराकरता आकर्षक बॅग उपलब्ध। पत्ता रविवारपेठ भाजी मंडई, तहसीलदार कार्यालयासमोर सातारा। संपर्क 9156805791। मलकापूर कराड येथील 6 पदरीकरणाच्या रेंगाळलेल्या कामामुळे गेल्या 4 वर्षात 111 अपघातांमध्ये 50 नागरिकांचा मृत्यू झाल्याचा आमदार अतुल भोसले यांचा आरोप। पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या 6 पदरीकरणाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे। कराड शहरालगत मलकापुरातील उड्डाणपुलाचे काम ही धीम्या गतीने सुरू आहे। या कामाच्या दिरंगाईमुळे वारंवार मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते। महामार्गावर गेल्या 4 वर्षात 111 अपघातांमध्ये तब्बल 50 नागरिकांचा मृत्यू झाला आहे। या संपूर्ण परिस्थितीला संबंधित ठेकेदार कंपनी जबाबदार असल्याचा गंभीर आरोप भाजपाचे आमदार डॉक्टर अतुल भोसले यांनी गुरुवारी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडताना केला। कामगार रुग्णालयासाठी साताऱ्यात जागा हस्तांतरित, औद्योगिक विभागाकडून मान्यता। साताऱ्यातील प्रस्तावित कामगार हॉस्पिटलसाठी औद्योगिक वसाहतीतील पशुसंवर्धन विभागाची 5 एकर जागा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कोल्हापूर क्षेत्रीय कार्यालयाच्या परवानगीने कर्मचारी राज्य विमा निगम विभागाकडे हस्तांतरित करण्यात आली आहे। भूखंड हस्तांतरणाचे पत्र निगम शाखा व्यवस्थापक रमेश चांदणी यांनी स्वीकारले। या जागेची मोजणी करण्यात आली असून हॉस्पिटलच्या उभारणीचा मार्ग आता मोकळा झाला आहे। खासदार उदयनराजे भोसले यांच्या नावाने अभिनेते आमिर खान यांना फोन। पुणे येथील भामट्याचा प्रताप। मी खासदार उदयनराजे भोसले बोलतोय असा फोन बॉलिवूड अभिनेते आमिर खान यांना करणाऱ्या पुणे येथील भामट्याच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। पंकज चव्हाण यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे। या भामट्याच्या शोधात पोलिसांचे पथक रवाना झाले आहे। जिल्ह्यात साथीच्या आजारांचा फैलाव। गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्याभरात साथीच्या आजारांचा फैलाव वाढला आहे। या आजारांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी हिवताप विभागाने सर्वेक्षण सुरू केले आहे। 4 लाखांहून अधिक घरांची तपासणी करत औषध फवारणी सुरू केली आहे। यामध्ये डेंगीचे 59, मलेरियाचे 39 तर चिकनगुन्याचे 17 रुग्ण आढळले आहेत। डेंगीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी डबकी कंटेनर नष्ट करणे आवश्यक आहे। शेतकऱ्यांकडून उसनवारी करून गायींचे पोषण। दूध दर घसरल्यामुळे दूध व्यवसाय अडचणीत। गायीच्या दुधाचे दर घसरल्याने शेतकऱ्यांना उसनवारी करून गायींचे पोषण करावे लागत आहे। सध्या दुधाचे अनुदान शासनाने बंद केले आहे। अनुदान सुरू असताना 35 रुपये प्रति लिटर असलेला दुधाचा दर आता 31 रुपयांवर घसरला आहे। या परिस्थितीत दूध उत्पादक शेतकरी पुरता अडचणीत आला आहे। पशुखाद्य गगनाला भिडलेले दर, चाऱ्याचे बदललेले दर, त्याच्या तुलनेत दुधाचे कमी झालेले दर या विरोधी व धोरणामुळे शेतकरी दूध व्यवसाय बंद होण्याच्या मार्गावर आहे। शासनाने जाहीर केलेल्या अनुदानापासून 80% शेतकरी अद्यापही वंचितच आहेत। त्यामुळे राज्य शासनाने दुधाला अनुदान न देता असलेल्या दुधाला सरसकट 35 ते 40 रुपये भाव द्यावा अशी मागणी दूध उत्पादक शेतकरी करत आहेत। कांदा साठवणूक करून ठेवल्यास सडतोय आणि बाजारात विकला तर परवडत नाही। जिल्ह्यात पाऊस सुरू असल्याने कांद्याला उठाव नाही, त्यातच तरी येईल म्हणून साठवून ठेवलेला कांदाही सडू लागला आहे। त्यामुळे बाजारात नेल्यावर कमी दर मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे। चांगला दर मिळवण्यासाठी अजून 1.5 ते 2 महिने तरी शेतकऱ्यांना वाट पाहावी लागणार आहे। फास्टॅगच्या त्रुटीमुळे एसटी आणेवाडी टोल नाक्यावर थांबवली, दुसरी एसटी येईपर्यंत प्रवाशांना मनस्ताप। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सातारा आगाराची पुण्याकडे निघालेल्या बसचा ऐन प्रवासात खेळखंडोबा झाला। पुण्याला जाणारी एक बस आणेवाडी टोल नाक्यावर आली असता फास्टॅग स्कॅन न झाल्याने गोंधळ उडाला। संबंधित बसचे फास्टॅग बॅकलिस्ट मध्ये दिसत असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला। 1 तास खेळखंडोबा झाल्यानंतर त्या दुसऱ्या बसने प्रवाशांना पुण्याकडे मार्गस्थ करावे लागले। फास्टॅग मधून पैसे कट होत नसल्याने टोल नाक्यावर रोखीने पैसे देण्याचा प्रयत्न चालकाने केला, मात्र तेही घेण्यात आले नाही। त्यामुळे एसटी बस टोल नाक्याच्या बाजूला थांबवण्यात आली। प्रवाशांनाही बसमधून उतरवण्यात आले। त्यामुळे आणेवाडी टोल नाक्यावर एकच गोंधळ उडाला। प्रवाशांनी एसटी महामंडळाच्या कारभारावर संताप व्यक्त केला आहे। मसूर उंबरज रस्त्यावर बंद डंपरला दुचाकी धडकल्याने दुचाकी स्वार ठार। मसूर ते उंबरज जाणाऱ्या रस्त्यावर कांदिरवाडी गावच्या हद्दीत गणपती मंदिरासमोर रस्त्यावर बंद अवस्थेत डंपर लावल्याने डंपरला धडकून दुचाकी स्वार ठार झाला। नानासो यशवंत साळुंके वय 52 राहणार वाणिचवाडी तालुका कराड असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे। डंपर रस्त्यात मध्येच बंद पडल्यानंतर सुरक्षितता न घेता डंपरच्या पाठीमागे रिफ्लेक्टरचा पार्किंगची राईट लावली नव्हती असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले। नवीन MIDC सातारा परिसरातून दुचाकीची चोरी। नवीन MIDCतील एका कंपनीच्या समोरील रस्त्यावर पार्क केलेली दुचाकी MH11 CX0473 अज्ञात चोरट्याने चोरून नेली। ही घटना बुधवार दिनांक 16 जुलै रोजी रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास घडली। याबाबत योगेश विलास चिवणकर वय 38 यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। रहमतपूर तालुका कोरेगाव येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार। रहमतपूर तालुका कोरेगाव येथे एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलीला 500 रुपयांचे आमिष दाखवत अत्याचार वेगळीच घटना घडली आहे।
या प्रकरणामध्ये 2 संशयितांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली। या प्रकरणी आरोपींवरती कडक कारवाईची मागणी करत महिला ग्रामस्थांनी मोर्चा काढला। लालासू यशवंत पवार वय 55 आणि विकास जाधव उर्फ इब्र्या वय 25 अशी संशयितांची नावे आहेत। या प्रकरणात पोलिसांनी मुलीचे जबाब घेतले असून या दोन्ही आरोपींची नावे मुलींनी सांगितल्यामुळे पोलिसांनी दोघांना अटक केली आहे। या घटनेची नोंद रहिमरपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे। या घटनेमुळे कोरेगाव तालुक्यात संतापाची लाट उसळली असून ग्रामस्थांनी या घटनेतील आरोपींवर कडक कारवाईची मागणी करून गावातून निषेध मोर्चा काढला आहे। गोळेवाडी तालुका कोरेगाव येथील कोरेगाव नगरपंचायतीचा कचरा डेपो बंद करा, गोळेगाव ग्रामसंघर्ष समितीची मागणी। गोळेवाडी येथे कचरा डेपोचे कामगिरी लक्षात घेऊन कोरेगाव नगरपंचायतीचा कचरा डेपो तात्काळ बंद करावा, अन्यथा ग्रामस्थांना कोरेगाव नगरपंचायती विरोधात येत्या 4 दिवसात तीव्र आंदोलन छेडावे लागेल। आंदोलनामुळे होणाऱ्या परिणामास नगरपंचायत प्रशासन जबाबदार राहील असा इशारा गोळेवाडी ग्रामसंघर्ष समितीने दिला आहे। नांदवड तालुका कोरेगाव येथे घरफोडी, 36,000चा ऐवज लंपा। नांदवड तालुका कोरेगाव येथे चोरट्याने बंद घराचे कुलूप तोडून सुमारे 36,000 रुपयांचा सोन्या चांदीचा ऐवज व रोकड चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी वाटर पोलीस ठाण्यात अलका प्रभाकर पवार वय 59 यांनी फिर्याद दिली आहे। फलटण तालुक्यातील धुमाळवाडी धबधब्यावर पर्यटकांना लुटणाऱ्या तिघांना फलटण ग्रामीण पोलिसांकडून अटक। फलटण तालुक्यातील प्रसिद्ध धुमाळवाडी धबधबा पाहायला गेलेल्या पर्यटकांना शस्त्राचा धार दाखवून लुटणाऱ्या टोळीतील 3 संशयितांना फलटण ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे। टोळीतील 7 जण अद्यापही फरार आहेत। ही घटना दिनांक 8 जुलै रोजी 5च्या सुमारास घडली होती। वाई येथील बंद घर फोडून 15 लाख रुपयांचे 19 तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित। गुरुवारी दुपारी वाई येथील बंद फ्लॅट फोडून 19 तोळे सोने व 1,60,000ची रोख रक्कम अज्ञाताने पळून नेल्याचा गुन्हा वाई पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे। विशाल धनंजय जरांडे, दृष्टी अपार्टमेंट फ्लॅट नंबर 7 गंगापुरी वाई, मुळगाव आसरे तालुका वाई हे व त्यांची पत्नी विनीता शिक्षक आहेत। ते कोंडली उंबरवाडी तालुका वाई या गावी घर बंद करून शाळेमध्ये गेले होते। गुरुवारी दुपारी 12 वाजता सुमारास अज्ञाताने त्यांच्या घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला व 15 लाख रुपयांचे 19 तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम 1,60,000 रुपये लंपास केली आहे। जिल्हा प्रशासनाविरोधात वाई तालुक्यातील कुसगाव गावातील ग्रामस्थांचा मुंबईकडे लॉंग मार्च रवाना। कुसगाव येथे सुरू असणाऱ्या स्टोन क्रशर विरोधात कुसगाव व पंचक्रोशीतील गावांनी प्रशासनाविरोधात एल्गार पुकारला आहे। ग्रामस्थांचा विरोध असतानाही क्रशरला परवानगी दिल्याने ग्रामस्थांनी कुटुंब जनावरांसह मुंबईच्या दिशेने कूच केली आहे। गुरुवारी सकाळी 11 वाजता कुसगावपासून या लॉंग मार्चला सुरुवात करण्यात आली। या लॉंग मार्चमध्ये कुसगाव, एकसर, जहाडी कॉलनी, पार्टीवाडी गावातील ग्रामस्थांनी सहभाग घेतला। कुसगाव मधून हा मार्ग तहसील कार्यालय वाई परिसरात आला। या ग्रामस्थांनी जोरदार घोषणाबाजी केली, मात्र त्यानंतरही प्रशासनाने दखल न घेतल्याने हा मार्च मुंबईच्या दिशेने रवाना झाला आहे। पावसाळ्यात कपडे सुकवण्याची एकदम सोपी पद्धत, इझी ड्राय सिस्टीम, सहज वापरता येणारी, दोरीच्या साहाय्याने वर खाली होणारी, घराच्या बाल्कनीत मोकळ्या जागेत बसवता येणारी। अधिक माहितीसाठी फ्री विजिटसाठी संपर्क 9156865791। ललित टेलर्स, लुक गुड फील गुड, शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण, पवई नाका, सातारा। अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा।